महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा काही सणांपैकी एक म्हणजे होळी। अर्थातच इथं होळी म्हणजे आपण होलिका दहन याबद्दल बोलतोय, कारण होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर भारतात जो रंगांचा सण साजरा केला जातो त्याला होली असं म्हणतात। फाल्गुन महिन्यातल्या पौर्णिमेला म्हणजेच हुताशनी पौर्णिमेला आपल्याकडे होलिका दहनाचा सण साजरा केला जातो। या होळीच्या सणाचं महत्त्व, होळी साजरं करण्यामागचं पौराणिक कारण, त्यामागचं वैज्ञानिक कारण आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील होळी आणि मराठ्यांच्या इतिहासातल्या पेशवाईच्या काळातली होळी असे सगळे उल्लेख आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ, हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ, निसर्गाचं चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ। थंडीच्या दिवसात आपलं शरीर सुस्त झालेलं असतं। वसंत ऋतूच्या आगमनामुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढायला सुरुवात होते। थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते। निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा यासाठी होळी साजरी केली जाते। पण होळीची प्रथा सुरू होण्याला कारण झाली ती भागवत पुराणातली आणि विष्णू पुराणातील भक्त प्रल्हादाची कथा। आपल्यापैकी बऱ्याच लोकांना भक्त प्रल्हादाची गोष्ट माहिती असते, ज्यामध्ये हिरण्यकश्यपू नावाचा एक अहंकारी राजाला एक पुत्र होतो ज्याचं नाव असतं प्रल्हाद, जो पुत्र विष्णूच्या नामाचा जप करत असतो। असं करण्याचं एक कारण म्हणजे या प्रल्हादाची आई गरोदर असताना ती नारदाच्या आश्रमात राहत असल्यामुळं त्या मुलावर विष्णूचे संस्कार झालेले असतात। पण हिरण्यकश्यपूला वाटायचं की मीच खरा ईश्वर आणि माझीच पूजा झाली पाहिजे, त्यामुळे हिरण्यकश्यपूने या आपल्या पुत्राला मारायचे वेगवेगळे प्रयत्न केले। याच्या शेवटी तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय झालं। या हिरण्यकश्यपूने एका खांबाला लाथ मारली आणि त्यातून नरसिंह बाहेर आला आणि या नरसिंहानं हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं। पण होळीची कथा त्याच्या पूर्वीची आहे, म्हणजे ज्यावेळी हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादाला मारण्याचे वेगवेगळे प्रयत्न करत होता तेव्हाची। या हिरण्यकश्यपूची एक बहीण होती जिचं नाव होतं होलिका। असं म्हणतात की या होलिकेला शंकराचं वरदान होतं, ती कधीही जळणार नाही असं। मग हिरण्यकश्यपूनं आपल्या मुलाला मारण्यासाठी एक उपाय असा केला की त्या मुलाला होलिकेच्या मांडीवर द्यायचं आणि भक्त प्रल्हादाला घेऊन होलिकेनं अग्नीच्या मध्यभागी जाऊन बसायचं। पण जेव्हा होलिका त्या मुलाला घेऊन अग्नीच्या मध्यभागी जाऊन बसली तेव्हा होलिकेच्या भोवती गुंडाळलेल्या कापडानं भक्त प्रल्हादाला आपोआप गुंडाळलं आणि होलिका स्वतःच या अग्नीत जळून भस्मसात झाली। म्हणजे एक प्रकारे चांगल्याचा वाईटावर झालेला हा विजय होता। म्हणून त्याच दिवशी म्हणजे फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होलिका दहनाचा कार्यक्रम संपूर्ण भारतभर साजरा केला जातो। हा होळीचा सण किमान 2 ते 2.5 हजार वर्ष जुना आहे। होळीच्या सणाचा उल्लेख वेदांमध्ये येतो, त्याचबरोबर महाभारतामध्ये देखील येतो। होलिका दहनाचे आणि त्यानंतरच्या रंगाच्या होळीचे देखील संदर्भ अनेक ठिकाणी आढळतात। भारतात मौर्य काळात आणि गुप्त काळातल्या ग्रंथांमध्ये, संस्कृत नाटकांमध्ये वसंतोत्सव आणि काम महोत्सव या नावाने होळीचा उल्लेख आढळतो। होळीच्या सणाला काम महोत्सव किंवा काम दहनम असं म्हणण्याचं कारण काय, तर त्याच्या मागे देखील एक कथा आहे, पण ती या व्हिडिओच्या शेवटी सांगतो। कारण दक्षिण भारतामध्ये प्रल्हादाची कथा सांगितली जात नाही, तिथं वेगळी कथा आहे, ती व्हिडिओच्या शेवटी सांगेन। कालिदासाच्या ग्रंथामध्ये देखील या होळीचा उल्लेख येतो। त्यानंतर होळी दहन केल्याचे उल्लेख राजपुतांच्या काळात देखील येतात। तसेच मोगल कालखंडात अबुल फजलनं लिहिलेल्या आईने अकबरी या ग्रंथात देखील होळीबद्दल स्पष्ट लिहिलेलं आहे। त्याचबरोबर जहांगीरानं लिहिलेल्या तुझुक ए जहांगीरी या ग्रंथात देखील होळीचा उल्लेख येतो। शहाजहानच्या काळात होळीच्या सणाचा उल्लेख ईद ए गुलाबी या नावानं केलेला आढळतो। औरंगजेबाने आपल्या राज्यात होळीच्या सणावर बंदी आणण्याचा प्रयत्न देखील केला होता, जो अर्थातच यशस्वी झाला नाही। जर तुम्ही कधी रायगडावर गेला असाल तर तुम्ही बाजारपेठ, राजवाडा आणि शिरकाई मंदिर यांच्या दरम्यान एका मोठ्या पटांगणावर गेला असाल, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ असलेली एक मूर्ती बसवलेली आहे। ही मूर्ती ज्या ठिकाणी आहे त्यालाच म्हणतात होळीचा माळ। रायगड चढून वर गेल्यावर सर्वात अगोदर आपण याच होळीच्या माळावर पोहोचतो। तुमच्यापैकी ज्या लोकांनी होळीचा माळ बघितलेला आहे त्यांनी कमेंट करून जरूर सांगा की तुम्ही या ठिकाणी गेलाय काय। कारण जर तुम्ही इथपर्यंत गेला असाल तर तुम्ही रायगडावरच्या म्हणजे शिवकाळातल्या होळीची जागा बघितलेली आहे। याच होळीच्या माळावर इसवी सन 1671 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी होळी साजरी केल्याचा
उल्लेख आढळतो। शिवकालात मग होळी कशा प्रकारे साजरी केली जाई तर मध्यभागी लाकडे आणि गौऱ्या आणि इतर सामान टाकून एक होळी रचली जात असे। ब्राह्मणाकडून तिची पूजा अर्चा झाल्यानंतर मग प्रमुख व्यक्तीच्या हाताने त्या होळीचं दहन केलं जात असे। अशा दहनाचं संपूर्ण वर्णन कुठं उपलब्ध नसलं तरी अर्थातच छत्रपती शिवरायांनी अशा होळीला अग्नी दिला असेल। यावेळी होळी समोरील मैदानात खेळे आणि सोंगे नाचत असत आपले खेळ करून दाखवत, जी प्रथा आज देखील महाराष्ट्रातल्या कोकणात जिवंत आहे। विजयादशमी आणि दीपावली यांच्यासारखे महत्त्वाचे सण जे मराठ्यांच्या आणि भारताच्या इतिहासात देखील महत्त्वाचे आहेत, ते देखील याच होळीच्या माळावर साजरे केले जातात। त्यानंतर होळीचा एक उल्लेख पेशवे काळातल्या एका पत्रात आढळतो, ज्यामध्ये लिहिले की शनिवार वाड्यासमोरच्या पटांगणात होळीचं दहन करण्यात आलं, जे पेशवे सवाई माधवराव यांनी स्वतः तिथं उभं राहून पाहिलं आणि त्यानंतर ते तिथून उठून दिल्ली दरवाजाने आत जाऊन नगारखान्यात जाऊन बसले। तिथून त्यांनी शिमग्याची सोंग आणि इतर खेळ पाहिले। यातच असा देखील उल्लेख आहे की होळीचा खूप महत्त्वाचा सण असल्यामुळे पेशव्यांनी पुण्याच्या कोतवालाला सक्त आज्ञा केली होती की शहरात या काळात कुठल्याही प्रकारचं भांडण किंवा तंटा उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी, अशी नोंद आपल्याला वाकरू भावे यांच्या पेशवेकालीन महाराष्ट्र या ग्रंथात आढळते। आणखी मराठ्यांच्या इतिहासातली एक नोंद म्हणजे ब्रॉटन नावाचा एक इंग्रज अधिकारी दौलतराव शिंदे यांच्या दरबारातल्या ब्रिटिश रेसिडेंटच्या तुकडीचा सेनाप्रमुख होता। हा ब्रॉटन मराठ्यांच्या सैन्याबरोबर श्रीरंगपट्टणच्या लढाईत होता। या लढाईच्या काळात त्यानं पाहिलेल्या अनेक गोष्टींबद्दल 32 पत्र आपल्या भावाला इंग्लंडला लिहून पाठवले आहेत, ज्याचं नंतर इंग्रजीतून वेगवेगळ्या भाषात भाषांतर झालं। त्यातल्या काही पत्रांमध्ये त्यानं मराठे खेळत असलेल्या होळीच्या सणाबद्दल लिहून ठेवलेला आहे। होळीचा उल्लेख आणखी पुढे ब्रिटिश काळात देखील येतो। 1857च्या काळात ब्रिटिशांनी होळीच्या सणावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता, कारण अशा प्रकारच्या होळीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक लोक एकत्र येत आणि हे लोक एकत्र आल्यानंतर ब्रिटिश विरोधी कारवाया करत अशा प्रकारच्या बातम्या ब्रिटिशांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या। त्यामुळे 1857 नंतरच्या काळात ब्रिटिशांनी होळीच्या सणाकडे अतिशय संशयानं पाहायला सुरुवात केली आणि उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी त्यावर बंदी देखील घातली। काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तर असं देखील म्हणून ठेवलंय की होळीचा सण हा भारतीयांच्या एकजुटीचा सण आहे, त्यामुळे त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे। आता तुम्हाला मी वर सांगितलेली एक होळीची दक्षिण भारतातली गोष्ट सांगतो, कारण दक्षिण भारतात होलिका दहन केलं जातं। त्याच्या मागचं कारण होलिकेचं दहन असं नसून तर ते कामदेवाचं दहन असं आहे, कारण त्याच्या मागची संपूर्ण कथाच वेगळी आहे। तर झालं असं की ध्यानाला बसलेल्या शिवशंकराला पुष्पबाण चालवून कामदेवानं जाग केलं, म्हणजे शिवशंकराची तपश्चर्या तोडली। त्यामुळे रागावलेल्या शंकरानं आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेव भस्म झाला। या कामदेवाच्या भस्म होण्याच्या गोष्टीमुळेच दक्षिण भारतात जी होळी साजरी केली जाते तिला कामदहनम असं म्हणतात। खऱ्या स्टोरीमध्ये मग कामदेवाची पत्नी शिवशंकराकडे गेली, तिनं शंकराला गाराणं घातलं आणि सांगितलं की माझ्या पतीला पुन्हा एकदा जिवंत कर। तेव्हा मग शंकरानं कामदेवाला पुन्हा जिवंत केलं, पण त्याला अनंग रूप दिलं, म्हणजे कामदेव जिवंत तर झाला पण त्याला शरीर असणार नव्हतं, म्हणजे तो अनंग असणार होता, म्हणजे त्याची फक्त आत्मा असणार होती। त्या पुढच्या कथेचा होळीशी जरी संबंध नसला तरी पुढची अशी गोष्ट आहे। होळीच्या बद्दलची पौराणिक कथा, होळीचा इतिहासातला उल्लेख, होळीचा वेदांच्या काळातला ते मराठ्यांच्या इतिहासातला ते अगदी ब्रिटिशांच्या काळापर्यंतचा उल्लेख कसा येतो याबद्दलच्या गोष्टी आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितल्या। या व्हिडिओमधल्या या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील, तुम्हाला पटल्या असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुम्ही लाईक केल्यामुळे देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचत असतो। त्यामुळे व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, एखादी कमेंट असेल शक्य तर कमेंट जरूर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा।